सीपीसीव्ही स्पेसिफिक हिट वगैरे कळली ना? हाँ का। गणू, आज बोलता येते का नाही? हो सर। मग बोलायचं. बोलता येत असलं की बोलायचंच. हो बोलता येत सर। नसेल तर नाही बोलायचं मग. एकानं बोललो म्हणून दुसऱ्यानं बोलायचं नाही असं कधीच करायचं नाही. प्रत्येकाचं उत्तर लागते बरं काय. हो तर सर। बाळांनो, हे फार महत्वाचे आहे त्या तीन प्रकारच्या हिट कॅपॅसिटीज. नुसती हिट कॅपॅसिटी, प्रिन्सिपल स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी आणि मोलार स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी. ह्याच्यावरून क्यू इज इक्वल टू असं लिहिता येतं, हे पण विसरायचं नाही, फार कामाचं आहे. त्यानंतर डिराइव्ह रिलेशन बिटवीन एस अँड सी, ते पण काल केलं आपण 1 मार्काला. आता व्हॉट इज सीपी अँड सीव्ही, हे पण 1 मार्काला विचारतात तुम्हाला. हे जरी प्रश्न त्याच्यामध्ये नसले, 1 मार्क. सीपी आणि सीव्ही काय? तर बघा बाळांनो, दोन प्रकारच्या प्रोसेस महत्वाच्या असतात. एक असते कॉन्स्टंट प्रेशर आणि दुसरा असते कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. थर्मोडायनामिक्स चॅप्टर मध्ये आपण अतिशय डिटेलमध्ये बघणार आहोत, हे अतिशय जास्त डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सध्या उगं कामापुरतं मी तुम्हाला म्हटलं, दोन प्रकारे अशा प्रोसेसेस होत असतात. एक असते कॉन्स्टंट व्हॉल्यूम, म्हणजे जिथे की जे सिलेंडर आहे त्या सिलेंडरचं पिस्टन असते फिक्स. फिक्स पिस्टन म्हणजे पिस्टन मूव्ह होत नाही. पिस्टन मूव्ह होत नाही म्हणजे व्हॉल्यूम चेंज होईल का, होणार नाही? चेंज होणार नाही। नाही होणार ते झालं. आणि दुसरा आहे मुव्हेबल पिस्टन. मुव्हेबल पिस्टन जिथे की तुम्ही हीट दिली, म्हणजे तापवलं की पिस्टन वर जाते, थंड केलं की पिस्टन खाली येते, मग तिथं व्हॉल्यूम चेंज होते पण प्रेशर कॉन्स्टंट राहते. कॉन्स्टंट व्हॉल्यूमला फिक्स पिस्टन. पिस्टन म्हणजे कळतंय ना, हे हे दांडू, हे वरचा आडो, हे याला पिस्टन म्हणते. हे आणि हे मिळून पिस्टन म्हणायचे थोडक्यात. हे खालीवर होते. तुम्ही हवा मारायच्या पाईप मध्ये बघितलं असेल, ते पिस्टनच असते बघा. असा हवा मारायचा पाईप असतो इकडं असं, आणि हे असं असते, इथं असं दांडू असतो हा. मग ह्याला पिस्टनच म्हणतात. पिस्टन कशासाठी असते? जे सिलेंडर आहे त्याचं व्हॉल्यूम कमी जास्त करण्यासाठी असते. पण पिस्टन कसं पाहिजे, फिक्स पाहिजे का मुव्हेबल पाहिजे व्हॉल्यूम कमी जास्त करण्यासाठी? मूवेबल. मुव्हेबल. मूवेबल। बस. मग समजा जर प्रोसेस कॉन्स्टंट प्रेशरला झाली, मग त्यावेळेस तुम्ही जर समजा त्या गॅसला हिट दिली, आता इथं सर्व हे हिटवर चालतंय, हे चॅप्टरच हिटवर चालतंय. तर त्यावेळेस दिलेली समजा छोटीशी हिट दिली तर तिला डीक्यू म्हणतात. डीक्यू म्हणजे काय, हिट गिव्हन. आणि जर कॉन्स्टंट प्रेशरला दिली तर तिला म्हणतात डीक्यूपी, हिट गिव्हन ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि जर कॉन्स्टंट व्हॉल्यूमला दिली तर तिला म्हणतात डीक्यूव्ही, हिट गिव्हन ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. एवढं कळलं का? हो। मग मोलार स्पेसिफिक हिटचा आपण फॉर्म्युला काय बघितला, हे बघा असा. मोलार स्पेसिफिक हिट हे काय झालं रे असं? हे बघा इथं कुठं आहे ते मोलार, हा ही ही आहे मोलार स्पेसिफिक हिट. हिचे दोन प्रकार आहेत. तसे हिचे बरेच प्रकार आहेत, पण मेन दोन प्रकार आहेत. एक आहे मोलार स्पेसिफिक हिट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, आणि दुसरे आहे मोलार स्पेसिफिक हिट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. एक लक्षात घ्या बाळांनो, हे क्यू पण लिहितात, आणि जर स्मॉल चेंज असेल तर डीक्यू लिहितात, आणि डेल्टा टीला डीटी लिहितात. कळलं ना? क्यू ला डीक्यू, डेल्टा टीला डीटी, स्मॉल चेंज असला की. ठीक आहे. मग तुम्ही डेल्टा पण लिहू शकता किंवा डी पण लिहू शकता. वेगवेगळे प्रकार आहेत बघा. सी ला तुम्ही कसं लिहू शकता, डेल्टा क्यू अपॉन एन डेल्टा टी. हे कॅपिटल सी आहे बरं का. हे जे स्मॉल सी असते असं लिहितात, स्मॉल सी ला, ती असते प्रिन्सिपल स्पेसिफिक हिट. स्मॉल सी वाली, कॅपिटल सी वाली मोलार स्पेसिफिक हिट. मोलार स्पेसिफिक हिट कॅपिटल सी वाली. मग डेल्टा क्यू अपॉन डेल्टा एन, किंवा ह्याला नुसतं क्यू लिहितात, ह्याला ह्याला नुसतं क्यू लिहितात बाळांनो. पण ह्याला डेल्टा टीच लिहावं लागतं, ह्याला नुसतं टी लिहायचं नाही. कारण नुसतं टी म्हणजे टेम्परेचर आणि डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. पण हिटचं कसं असतंय? हिटचं कसं असतंय? हीट दिलेली आहे म्हणजे हीटला क्यू पण लिहा किंवा डेल्टा क्यू लिहा, फरक पडत नाही. म्हणजे अगोदर हीट होती नंतर वाढली असं नसते ना, ते दिलेली आहे हीट. पण टेम्परेचर अगोदर बी असते गॅसला, नंतर बी असते, मग त्याचा फरकच घ्यावा लागतंय. काही कळाले का नाही मी काय म्हणालो ते? हाँ सर। कुठं एन कुठं डेल्टा लिहायचंय, कुठं नाही लिहायचं. ह्या क्यू ला क्यू लिहा किंवा डेल्टा क्यू लिहा, त्याचा अर्थ एकच आहे. काय अर्थ आहे? किती हीट दिली, प्रोसेस करण्यासाठी हीट गिव्हन किती आहे.
आणि जर स्मॉल रूपामध्ये लिहायचं असेल तर हमेशा डीक्यू लिहितात, डीक्यू अपॉन एन डी टी. स्मॉल रूपासाठी डीक्यू अपॉन एन डी टी. कळाले का काही? हो सर. हम्म. म्हणजे हे जे तुमचा फॉर्म्युला आहे ते डीक्यू अपॉन डीटी पण होऊ शकतो. हे क्यू आणि डीक्यू चा अर्थ तोच आहे, काही वेगळा नाही. क्यू और ह्याला मी काय लिहितो, और ह्याला तुम्ही डेल्टा क्यू पण लिहू शकता, ह्याला तुम्ही डेल्टा क्यू पण लिहू शकता. क्यू और डेल्टा क्यू और डीक्यू, एवढ्याचा अर्थ कळला का रे? हो सर. तर हाँ सर. ह्याला काय लिहितात, और डीटी, dt. और आणखीन एक आहे ह्याला थिटा पण वापरतात रे बाळांनो, डेल्टा थिटा. थिटा टेम्परेचर साठी थिटा पण शब्द आहे, हो सर. टेम्परेचर साठी थिटा पण तुम्हाला वापरायला दिसेल. ठीक आहे. चलो ओके, चला आता पुढे. तर हे बघा, सीपीचा फॉर्म्युला काय दिसायला तुम्हाला, बघा जरा. काहीच नाही, सीच आहे ते, सीचाच फॉर्म्युला आहे. वर हीट भागिले नंबर ऑफ मोल इंटू डीटी. फक्त कॉन्स्टंट प्रेशरची स्पेसिफिक हिट आहे म्हणून हीटला पण काय लिहिलं, कॉन्स्टंट प्रेशरची हीट. काय लिहिलं? कॉन्स्टंट प्रेशर हीट. कॉन्स्टंट प्रेशर. आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमला सी काढायचं झालं की हीट पण कशी द्यायची, कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. मग इथं चेंज काय करावं लागेल मला, कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बरोबर का? वॉल्यूम. कॉन्स्टंट मग इथं बघा, सीपी म्हणजे काय व्हॉल्यूम. म्हटलंय, तेच आहे, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. एवढं तर आपण अगोदरच म्हणतो त्या सी ला. आणि हो, पी लावलंय म्हणून काय लिहायचं, ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ऍट कॉन्स्टंट. तसंच ह्याला काय म्हणणार मग, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट कॅपॅसिटी ऑफ. व्हॉल्यूम. अभि हाँ सर. मोलार. तू काय त्यांना दोघांना तुझ्यासाठी बोलायला ठेवलास का? जरा विचार करायला पाहिजे. आपण इतके हुशार नाहीयेत आणखीन की जेणेकरून आपल्याला गरज नाही प्रॅक्टिसची. थोडं समजून घ्यायचं असतं रे बाळा. आज एक्झाम आहे, मी मुलांना बोलायला लावतोय, विद्यार्थ्यानं थोडं शिक्षकाचं ऐकायचं असतं. मी तिघांना बोला म्हणून बार बार सांगत आहे, पण त्यांनी बोलायला लागले की तू आपोआपच गप्प बसतो. एवढा आळस करू नकोस, तुझ्या अंगलट येईल हा आळस. चला, शहाण्यांना थोडक्यात कळतं. आता तू ठरव. चला, डी क्यू पी. चला बोला बाळांनो, डी क्यू पी काय म्हणायचं बोला. हीट ॲडेड ॲट कॉन्स्टंट. हीट ॲडेड ऍडेड ऍट कॉन्स्टंट प्रेशर. कॉन्स्टंट प्रेशर. गुड. डी क्यू व्ही काय आहे, हीट ऍडेड हीट ऍट ॲडेड ॲट कॉन्स्टंट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे बाळांनो की मुळात ते सीच आहे, स्पेसिफिक हीट कॅप, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. पण त्याच्या खाली जर असं पी लावलं तर एवढंच होतंय की मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे ते प्रोसेस दाखवते. मग एवढंच करायचं की ह्या हीटला, म्हणजे ही काय वर हीटच आहे, फक्त कॉन्स्टंट प्रेशरला दिलेली हीट, आणि एन डेल्टा टी. तो हे सीपी आणि सीव्ही झालेलं आहे. गुड. चलो, आता अतिशय महत्वाचं आहे, डिराईव्ह मेयर्स रिलेशन. 3 मार्काला मेयर्स रिलेशन आहे सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर. तसं तर हा थर्मोडायनामिक्सचा पार्ट आहे, परंतु ह्या चॅप्टर मध्ये घेतलाय तर काही प्रॉब्लेम नाही. डेरिवेशन 3 मार्काचं म्हटलं की सर्वात पहिले त्याला आवडणारा शब्द कोणता आहे, कन्सिडर. कन्सिडर. असं लिहिलं की थोडस वाटतं हे शहाणा माणूस आहे. अलग लक्षात हे कधी ह्यानं वाचलंय गडे काहीतरी, म्हणून लिहायचं कन्सिडर. लेट. ठीक आहे, पहिला शब्द आपला डेरिवेशन मध्ये कन्सिडर असला पाहिजे, मग पुढे काही लिहा पण कन्सिडर लिहा. चला, काय म्हटलं बाबा, कन्सिडर 2 सिलेंडर्स. काय 1 and 2, 2 सिलेंडर. सिलेंडर 1, सिलेंडर 2 इथे लिहिलं बघा. सिलेंडर 1, सिलेंडर 2, इच विथ एन मोल्स. प्रत्येकामध्ये एन मोल आहेत गॅसचे, आणि त्यांना हिट केलंय. तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता, एवढं असं मोठं वाक्य असं काही नाही. कन्सिडर 2 सिलेंडर्स इच विथ एन मोल्स. नाव लेट दीज आर हिटेड. मी एकच वाक्य लिहिले, परंतु तुम्ही कसं लिहू शकता. दे आर हिटेड. कसं हिट केलंय, कॉन्स्टंट व्हॉल्यूमला एकाला हिट केलंय आणि कॉन्स्टंट प्रेशरला एकाला हिट केलंय. बरोबर का? हो. हो. रिस्पेक्टिव्हली एक म्हणायचं कधी पण, म्हणजे 1ला कॉन्स्टंट व्हॉल्यूमला आणि 2ला, कॉन्स्टंट प्रेशर. कॉन्स्टंट प्रेशर. आणि त्यांचं टेम्परेचर अँड देअर
टेम्परेचर चेंजेस बाय डीटी, प्रत्येकाचं, त्या दोघांचं पण डीटी न टेम्परेचर चेंज झालं, हे कळलं? हो. हो. मग आता कॉन्स्टंट व्हॉल्यूम वाला जाग्यावरच आहे, पण कॉन्स्टंट प्रेशर वाला थोडस वर सरकलेलं दाखवलं इथं, दिसायले का हे? हो. हा. हा. कळलं का रे गणू? हो सर. हा. मग आता हेच मेन आहे इथं रिलेशन मध्ये, सर्वात मेन काय, की कॉन्स्टंट प्रेशर वाल्याला हीट दिलं की ते एक्सपांड होतंय, हे विसरू नका. एक्सपांड होतंय छोट्याशा व्हॉल्यूमनं, डीव्ही व्हॉल्यूमनं एक्सपांड झालं, डीव्ही व्हॉल्यूमनं. आता इन युजल नोटेशन्स आपण काय लिहू शकतो? पहिलं, पहिला कोण आहे पाहिजे तिथं असं लिहू शकता, पहिला. कुणासाठी बोलायला आपण? पहिला सिलेंडर कोण आहे? कॉन्स्टंट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम. सो फॉर कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस नो वर्क इज डन, म्हणजे एक्सपांड झालं का? नाही. नाही. एक्सपांड झालं तर वर्क होतंय. मेन फरक सीपी आणि सीव्ही मध्ये तिथंच आहे. कॉन्स्टंट व्हॉल्यूम वालं किती हिट करा जाग्यावरच आहे. कॉन्स्टंट प्रेशर वालं हिट केलं की ह्या पोझिशन पासून, एक्स पोझिशन पासून एक्स डॅश पोझिशनला मूव्ह होतंय, म्हणजे एवढं एक्सपान्शन त्यानं करतंय. म्हणजे वरच्या ऍटमॉस्फिअरला, वरून विरोध करणार ऍटमॉस्फिअरचं प्रेशर आहे ना, त्याच्या विरोधात पिस्टनला ढकललं, म्हणजे इथं वर्क झालं, इथं वर्क झालं. म्हणजे दिलेली जी हीट आहे ती थोडीशी वर्क मध्ये वापरली, दिलेली जी हीट आहे ती थोडीशी वर्क मध्ये वापरली. स्वतः कसं असतंय, जी काय आपण हीट द्यालो त्यातली काही हीट ते स्वतःकडे ठेवून घेतंय आणि काही वर्क करण्यामध्ये वाया जाते त्याची. पण ह्याला दिलेली वाया जाते का थोडी तरी? नाही. नाही. कॉन्स्टंट व्हॉल्यूम वाली जी प्रोसेस आहे तिच्यामध्ये गॅसला तापवायला कमी हिट द्यावी लागते, जबकि कॉन्स्टंट प्रेशर वाल्यामध्ये गॅसला तापवायला हिट जास्त द्यावी लागते, कारण दिलेल्या हिटचा काही भाग वर्क करण्यामध्ये, सराउंडिंगच्या अगेन्स्ट वर्क करण्यामध्ये वाया जातो. तुम्हाला हे पण प्रश्न विचारतात, व्हाय सीपी इज ग्रेटर दॅन सीव्ही, व्हाय सीपी इज ग्रेटर दॅन सीव्ही, तर तुम्ही काय म्हणणार? बिकॉज ऍट कॉन्स्टंट प्रेशर सम पार्ट ऑफ द हीट इज लॉस्ट टू द सराउंडिंग इन डुईंग वर्क. बरोबर आहे का नाही? हिटचं काय काम असते? हिटचे हो. दोन काम असतात. एक म्हणजे हीट दिली की ती काही हीट गॅस स्वतःकडे ठेवून घेते आणि काही हीट वर्क करण्यामध्ये वाया जाते. पण कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये हे वर्क करण्यामध्ये थोडी वाया जात नाही, म्हणून सगळी हीट टेम्परेचर वाढवायलाच वापरली जाते, आणि म्हणून कमी हीट मध्ये गॅस टेम्परेचर चेंज करतो. हे कळलं का रे बाळांनो तुम्हाला? हो सर. हो. तरी आपण ते नंतर एक क्वेश्चन घेऊच वेगळा, 2 मार्काला किंवा 1 मार्काला विचारते. मग नो वर्क इज डन, सो हीट सप्लाइड, जिला की आपण DQV म्हणलंय, इज कम्प्लिटली यूज टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी. हीटचे दोन काम आहेत म्हटलं मी, जे की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पुढच्या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं. काय दोन काम आहेत? दिलेली हीट ही टेम्परेचर वाढवण्यासाठी, टेम्परेचर वाढवणे म्हणजे स्वतःची इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी वापरली जाते, जिला आपण डी म्हणतो किंवा DU म्हणतो, आहे का नाही? ई असं म्हणलेलं आहे, कधी कधी कायनेटिक एनर्जी पण म्हणतात. आणि दुसरं काम असते वर्क करण्यामध्ये. मग कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस मध्ये हे तर करायचं नाही, म्हणजे जेवढी हीट दिली तेवढी कशासाठी वापरली सांगा? वर्क. नाही नाही, नाही. कॉन्स्टंट एनर्जीसाठी वापरली. इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी, इंटरनल एनर्जी. इंटरनल हो. एनर्जी. इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी, इंटरनल एनर्जीसाठी नाही, इंटरनल एनर्जीसाठी नाही. इंटरनल एनर्जी तर सिस्टीमकडे अगोदरच असते, पण बाहेरून हीट हो. आल्यामुळे आता ही इंटरनल एनर्जी वाढते. वर्क साठी थोडी वापरली नाही, जेवढी वापरली ती कशासाठी वापरली? इंटरनल एनर्जी इंटरनल वाढवण्यासाठी. एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी. इन्क्रीज. मी काय म्हणलं? दोन काम आहेत, हीटचे दोन काम आहेत, कधीच विसरायचं नाही. हीट दिली तिचे दोन काम आहेत, एक आहे इंटरनल एनर्जी वाढवणे, दुसरं आहे वर्क करणे. जर वर्क झिरो असेल तर जेवढी हीट दिली आहे ती कुठं जाणार? इंटरनल एनर्जी मध्ये. इंटरनल एनर्जी. राईट. मग तुम्ही असं म्हणू शकता का, जी काही हीट दिली, हिटचा तर फॉर्म्युला काय? NCDT, आठवतंय का?
वर आपण लिहिला आहे हो हो हिट इज इक्वल टू हो हे बघा इथं हे हिट हिटचा हा महत्वाचा फॉर्म्युला आहे. आता हेच जास्त वापरणार आपण. कुठून आला हे बघा इथून आला. ह्याला रिअरेंज केलं बरोबर. हो हो किंवा इथून आला म्हणा हे बघा हे डीक्यू व्ही डीक्यूच आहे ते फक्त कॉन्स्टंट व्हॉल्यूमचं आहे म्हणून आपण डीक्यू व्ही लावलं. काय लावलं म्हणून ठीक आहे. DQV डीक्यू कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजेच एनसीव्हीडीटी. आणि फक्त आणि फक्त इंटरनल एनर्जी वाढली म्हणून ह्यालाच आपण डी पण लिहू शकतो का. हो हो त्या सीव्हीचा अर्थ काय आहे ते लगेच खाली लिहून टाकला. सीव्ही इज मोलार स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हे झालं पहिल्याचं कॉन्स्टंट व्हॉल्यूम वाल्याचं झालं. आता दुसरी प्रोसेस कोणती आहे. कॉन्स्टंट प्रेशर. तर इथं काय म्हणलंय कॉन्स्टंट प्रेशर. कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेससाठी जी काही हीट दिली आहे ती दोन गोष्टीसाठी वापरली जाते. एक इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी. शब्द महत्वाचा आहे ऍज वेल ऍज. आणखीन कशासाठी टू इन्क्रीज डू वर्क. व्हॉल्यूम. इन्क्रीज म्हणजे टू डू वर्क. वर्क कसं केलं. टू मूव व्हॉल्यूम पिस्टन इन्क्रीज अँड केलं. इन्क्रीज व्हॉल्यूम. आणि कुणाच्या विरोधात वर्क केलं. व्हॉल्यूम बाय अगेन्स्ट प्रेशर. अगेन्स्ट प्रेशर प्रेशर पी. पी. म्हणून आपल्याला डीक्यूपी ला असं लिहावं लागेल. इथं डीडब्ल्यू लिहावं लागेल. डीक्यूव्ही मध्ये आपण डीडब्ल्यू लिहिलं नाही बघा. कळतंय का. फक्त डी आहे हो पण इथं दोघं आहेत डी पण आहे आणि डीडब्ल्यू हेच मेन आहे. दोन वर्क झाल्यामुळे. राईट. एवढं कळलं का बाळांनो. हो हा पाहिजे तर आता मी ह्याला ह्याला इथं आणखीन एक लिहायचं राहिलं इज इक्वल टू एन सीपीडीटी. हे राहिलं ना. हम्म. Yes. डीक्यूपी ला एन सीपीडीटी पण लिहिता येते ना. हा एन सीपीडीटी राईट. बर आता ह्याला इक्वेशन 2 म्हणून पुढे चलू. बट आपल्याला पुढे काय माहिती आहे. P पीव्ही equal to इक्वल. NRT. बोला रे बाळांनो. एनआरटी. काय हे आयडियल गॅस. Ideal gas equation. ह्याला पुढे काय केलं डिफरन्शिएट ऍट कॉन्स्टंट And प्रेशर. कॉन्स्टंट प्रेशर. pressure. मग आता ह्याचं डिफरन्शिएशन कॉन्स्टंट प्रेशरला केल्यावर बाळांनो जरा नीट लक्ष द्या बरं. ह्याचं डिफरन्शिएशन कॉन्स्टंट प्रेशरला केल्यावर जरा नीट समजून घ्या काय होतंय बघा. हे प्रेशर कॉन्स्टंट आहे. हो हे हो बाहेर डिफरन्शिएशनच्या फक्त ह्याचं डिफरन्शिएशन होतं पीडीव्ही बरोबर का. हो हा आणि हे दोघं कॉन्स्टंट आहेत हे डिफरन्शिएशनच्या बाहेर येतात फक्त ह्याचं डिफरन्शिएशन होतं ते एनआरडीटी. हो पीडीव्ही इज इक्वल टू एनआरडीटी. परंतु हे जे पीडीव्ही असते तेच असते वर्क डन. हे तुम्हाला थर्मोमध्ये मी समजून सांगतो नंतर वर्क डन म्हणजे कसं काय पीडीव्ही असते ते. सध्या उगं ताण घेऊ नका. जे काय समजा इथं हो होतं सिलेंडर अगोदर एक्स पोझिशनला ते इथून एक्स डॅश पोझिशनला गेलं. त्याचं व्हॉल्यूम कितीनं बदललं डीव्ही न बदललं. त्याला विरोध करणारं प्रेशर किती होतं पी. तर थोडक्यामध्ये प्रेशर जर पी. तुम्ही बघितलं वर्क डन जे काय वर्क डनचा फॉर्म्युला काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट किती झालं डीएक्स इथून एवढं डिस्टन्स. परंतु फोर्स म्हणजे काय रे बाळांनो प्रेशर इंटू एरिया बरोबर का इंटू डीएक्स. हो हो मग एरिया. एरिया इंटू डीएक्स ला आपण छोटस व्हॉल्यूम लिहितो एरिया इंटू डिस्टन्स. हे बघा हे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया इंटू लेंथला व्हॉल्यूम पण लिहितात ना सर तेच. एरिया इंटू लेंथला व्हॉल्यूम लिहिता येते. हुशार आहे अभि. हुशार आहे एकदम. तर प्रेशर इंटू ह्याला लिहिला आपण व्हॉल्यूम डीव्ही. मग वर्क डन इक्वल टू पीडीव्ही आलं का रे बाळांनो. हा हो सर. हम्म. मग बट पीडीव्ही इज इक्वल टू डीडब्ल्यू लिहिला आपण. मग ह्याचा अर्थ काय झाला की ह्याच्या ठिकाणी जर डीडब्ल्यू टाकलं तर डीडब्ल्यू इज इक्वल टू काय लिहिता येते तुम्हाला एनआरडीटी. NRDT. एनआरडीटी. आता जर तुम्ही बघितले इक्वेशन्स कोणते कोणते येतात पुट इक्वेशन 1 and 2. आपलं 1 and 2 घेऊत आपण. इक्वेशन 1 हे बघा हे इक्वेशन 1 इथं आहे दिसलं का रे. हो
हो. हे इक्वेशन 1. ते काय म्हणते, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला 3 मध्ये टाका, ह्याच्यात टाका, 3 मध्ये टाका. अरे इक्वेशन 3 मध्येच का? गडबड होऊ नये. हा, जरा गडबड झाली, थोडं थांबा, कसलीच गडबड मी होऊ देत नाही, मला नीट बघू द्या. हा, इक्वेशन 1 अँड 3 इन इक्वेशन 2. गडबड होते, गडबड होते, गडबड नको. हम्म बघा, तुम्हाला दिसायला का हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 3 कुठं टाकायचे, तर तुम्हाला 2 मध्ये टाकायचे. 2 इक्वेशन काय म्हणतंय हे बघा, हे दिसलं का, हे इक्वेशन आहे 2. हो 2 सर. हो. जशाल हो. तशी एन सी पी डी टी, ही एल एच एस, पण आर एच एस मध्ये डी च्या ठिकाणी काय टाकणार तुम्ही? हे काय हे टाकणार? NCVDT. NCVDT. dt. NCVDT. आणि डीडब्ल्यू च्या ठिकाणी काय टाकणार? NRDT. NRDT. बघा, हे आहे तुमचं डीक्यूपी, हे आहे तुमचं डीई, आणि हे आहे तुमचं वर्क डन. बरोबर का रे बाळांनो? हो सर. हो. डीक्यूपी इज इक्वल टू डीई प्लस डीडब्ल्यू. मग आता ह्यांच्यामधून काय कॉमन निघतं? एन कटते बघा, एन कटलं, डीटी पण कटलं रे, डीटी पण कटलं, मग काय DT राहिलं? पण टी इज इक्वल टू CP minus CV equal to R. CP मायनस CV R. आणि अशा CP इक्वल टू प्रकारे CV मेयरचं प्लस रिलेशन R. आलं. आणि तुम्ही म्हणू शकता, दिस इज नोन ॲज मेयर्स रिलेशन बिटवीन सीपी अँड सीव्ही, असं शेवटी एक वाक्य लिहायचं असते. म्हणजे थोडक्यात हो. काहीच केलं नाही रे बाळांनो. एक घेतली आपण कॉन्स्टंट प्रेशरवाली प्रोसेस, एक घेतली आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूमवाली प्रोसेस. कॉन्स्टंट व्हॉल्यूमवालीसाठी काय लिहिलं? डीक्यू व्ही इज इक्वल टू एन सी व्ही डी टी, आणि सर्वच्या सर्व एनर्जी इंटरनल एनर्जीला गेली म्हणून आपण त्याला लिहिलं डी. तुम्हाला मी सांगितलं, दिलेल्या हिटचं काम काय असतं? इंटरनल एनर्जी वाढवणे आणि वर्क करणे. पण कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये वर्क 0 असतंय, म्हणून हिट ला पूर्णपणे, म्हणजे डीक्यू व्ही ला तुम्ही काय लिहू शकता? डीई लिहू शकता. इक्वेशन 1 म्हणलं. त्याच्यानंतर दुसरं काय लिहिलं? कॉन्स्टंट प्रेशर मध्ये जी, कॉन्स्टंट प्रेशर. त्याला तुम्ही पहिल्यांदा तर एनसीपीडीटी लिहिलं, कारण का तो NCVDT. आणि ही डीक्यूपी ला आपण काय लिहू शकतो? इंटरनल एनर्जी आणि वर्क. DE पण इथं प्लस वर्क डन 0 DW. नाही, इथं वर्क डन 0 नाही, नाही. इथं वर्क डन लिहावं लागतंय. मग ह्याला इक्वेशन 2 म्हटलं. मग ह्या वर्क डनचा, आता डीईचा तर फॉर्म्युला इथं काढलाय, पण वर्क डनचा फॉर्म्युला काढण्यासाठी आपण काय लिहिलं? पीव्ही इक्वल टू एनआरटी. NRT. डिफरन्शिएट केलं, पीडीव्ही इज इक्वल टू PDV. एनआरडीटी. NRDT. NRDT. तुमचं काहीच नसून वर्क आहे हम्म. हे, म्हणजे एनआरडीटी. मग हे वर्क इथं टाकलं, आणि हे डी इथं टाकलं, आणि ह्याला लिहून घेतलं, तर काय येतंय? एन सीपीडीटी. CPDT काय equal म्हणलं? to इज इक्वल टू 3 म्हणलं, NCV. 1 आणि 3 ला 2 मध्ये टाका. 2 मध्ये टाकलं. एन सीव्हीडीटी NCVDT प्लस एनआरडीटी. plus NRDT. NRDT. एन कटलं, डीटी कटलं, DT टाकलं. सीपी इज इक्वल टू CP is सीव्ही equal प्लस to आर. CV CV plus plus R. R. इकडे आणलं. CP CP minus minus CV CV equal to R. is equal to R. 3 मार्काचं डेरिवेशन झालं. मेन तर ह्या मॅथमॅटिक्सलाच मार्क असतात, पण सटर फटर मध्ये लिहावं लागते. हम्म. आता ह्याच्यामध्येच मी एक सब क्वेश्चन लिहितो मी, म्हणजे आता काय प्रश्न आहे माहिती आहे का तुम्हाला? व्हाय व्हाय CP is काय greater than CV. सीपी Is greater than CV. इज ग्रेटर दॅन PV. सी व्ही फॉर गॅस. हे गॅस साठी असते.
त्याच्यामध्ये सिंपल उत्तर काय? हम्म. तसं तर इन युजल नोटेशन्स, ते म्हणजे त्यानं दिलंय म्हणजे त्याचा काय अर्थ नाही. मग आपण आधी काय लिहायचं? सीपी इज मोलार स्पेसिफिक हीट अँड सीव्ही इज मोलार स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, असं आधी लिहून टाकायचं. देन इन हम्म. कॉन्स्टंट व्हॉल्यूम हम्म. प्रोसेस, म्हणजे सीपी आणि सीव्ही मेन काय आहे आता, की युनिट डिग्री सेल्सिअसनं किंवा युनिट केल्विननं टेम्परेचर वाढवण्यासाठी लागणारी हीट आहे फॉर 1 मोल. म्हणजे मेन म्हणजे टेम्परेचर चेंज करायला किती हीट लागते हेच सांगतात ना. स्पेसिफिक हीट काय असते शेवटी. 1 डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढवण्यासाठी किती हीट लागते. 1 डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढवणे म्हणजेच 1 केल्विन वाढवणे. तसं काय म्हणजे चेंज इन टेम्परेचर 1 केल्विनचा आहे तोच असतो आणि 1 डिग्री सेल्सिअसचा तोच असतो. सो इन कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. तर ते कसं म्हणजे 273 ने प्लस करावं लागतं ना? नाही 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 नाही, बघ ना तू, प्लस नाही, तसं नसते. चेंज इन टेम्परेचर हे डिग्री सेल्सिअस मध्ये ते समज आता ही सिस्टीम आहे, तिचं टेम्परेचर अगोदर 25 डिग्री सेल्सिअस होतं आणि नंतर झालं 26 डिग्री सेल्सिअस किंवा 27 होतं ह्याचं म्हणून आपण, आणि नंतर 28 झालं. केल्विन मध्ये ह्याचं किती झालं मग? 300 केल्विन होतं आणि एक न वाढलं की 301 केल्विन झालं. म्हणजे ऍब्सोल्यूट टेम्परेचर वेगळं आहे. नियरली सेम. नियरली नाही, एक्झॅक्टली सेम. एक्झॅक्ट सेम येते चेंज इन टेम्परेचर. बघ ना, ह्याचा चेंज इन टेम्परेचर 28 - 27, 1 एक, डिग्री सेल्सिअस. आणि ह्याचा किती आला? 301. 1 केल्विन. म्हणजे त्याचं मॅथमॅटिकलीच आहे ना चेंज इन टेम्परेचर. डिग्री सेल्सिअस 1, सॉरी, फायनल मायनस डिग्री सेल्सिअस इनिशियल. त्याला जर केल्विन मध्ये केला असतं, डिग्री सेल्सिअस फायनल प्लस 273 मायनस डिग्री सेल्सिअस इनिशियल, हे पण +273 होतं. मग ह्याचं बघितलास तर डिग्री सेल्सिअस 2 +273 मायनस डिग्री सेल्सिअस 1 -273, मग हे कटलं, काय राहिलं? डिग्री सेल्सिअस 2 मायनस डिग्री सेल्सिअस 1, तेवढं झालं का? हो. इन कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस all of supplied heat is used to increase, काय? बोला रे. Is used to increase इंटरनल एनर्जी. Thermal energy. एनर्जी. और त्यालाच काय अर्थ? टू इन्क्रीज टेम्परेचर. म्हणजे इंटरनल एनर्जी वाढणे म्हणजे टेम्परेचर वाढणे. बट इन कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस some part of heat supplied is used किंवा वेस्टेड. आपण वेस्ट म्हणलं की कळतंय की वाया गेलं म्हणून. वेस्टेड इन डुईंग Work. वर्क yes more heat is required for सेम टेम्परेचर चेंज. बरोबर का?
मग लिहायचं हेन्स सिप्पी इज ग्रेटर दॅन सीवी. कळलं का? एकदम प्रॉपर. तुम्ही पॉइंट फॉर्मॅट हो. मध्ये बघू शकता हे असं. दोन. इथं जर तुम्हाला पॉइंट वाढ बट इन कॉन्स्टंट सम पार्ट ऑफ हिट सप्लाइड इज यूज वेस्टेड इन डुईंग वर्क दिस वर्क इज डन. पॉइंट फॉर्मॅट मध्ये कधी 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 लिहायचं जर तुम्हाला 2 मार्कासाठी 4 पॉइंट भेटत असतील तरच लिहायचं. अदरवाईज उगा आपला पॅरेग्राफ बी लिहून टाकला तर काही फरक पडत नाही हा. सहसा पॉइंट फॉर्मॅट कधी लिहायचा असतो? सहसा जर तुम्हाला युजेस विचारले, राईट डाऊन द कॅरेक्टरिस्टिक्स 1 2 3 4 असं आहे का नाही, तिथं मात्र गॅरंटेड पॉइंट मध्ये लिहायचं हा. हो. आता हे 2 मार्काला किंवा 1 मार्काला येऊ शकते. चलो पुढे काय म्हणते बघा. एक्सप्रेस मेयर्स रिलेशन इन टर्म्स ऑफ प्रिन्सिपल स्पेसिफिक हिट्स. हे एकदम सोपं आहे. मेयरचं रिलेशन काय आहे? हे आहे बरोबर का? एक पे मायनस सीवी. तिथं आपल्याला फक्त काय आणायचंय? हो. प्रिन्सिपल स्पेसिफिक हिट आणायचंय. आपण वर बघितलंय प्रिन्सिपल स्पेसिफिक हिटचं आणि मोलार स्पेसिफिक हिटचं काय रिलेशन आहे हे आठवतं का बघा? हे मोलार मासनं मल्टिप्लाय करावं लागतंय. आठवलं का हे? मी डिराईव्ह केलं तर वर हे बघा इथं. हा. हो. इथं वर केलं आपण डिराईव्ह. तुम्ही बघू शकता हे बघा हे. काय नाही सी ला इथं पी लावलं की इथं पण पी. म्हणजे स्पेसिफिक हिट ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणलं की प्रिन्सिपल स्पेसिफिक हिट पण कॉन्स्टंट प्रेशरचीच घ्यावं लागते. तर मग मी काय टाकलं हे? ह्याच्या ठिकाणी टाकायचं एम नॉट एस पी आणि ह्याच्या ठिकाणी टाकायचं एम नॉट एस व्ही. बरोबर आहे का बघा? इक्वेशन 1 हो. मध्ये पुट केलं मग काय कॉमन निघतंय? एम नॉट. एम नॉट. एम नॉट कॉमन काढून आर एच एस ला आणलं की हे झालं तुमचं रिलेशन. कशाच्या रूपामध्ये? पेयर्स रिलेशन इन टर्म्स ऑफ प्रिन्सिपल स्पेसिफिक. स्पेसिफिक हिट. माझं एक इथं स्पेलिंग मध्ये चुकलं इथं. चलो हे झालं. आता हे बघा काय म्हटलंय. एक्सप्लेन 3 मार्काला. इच ट्रान्सलेशनल अँड रोटेशनल डिग्री कंट्रीब्यूट 1 क्वाड्रॅटिक टर्म बट 1 व्हायब्रेशनल मोड कंट्रीब्यूट 2 क्वाड्रॅटिक टर्म्स. काय नाही उगं वाटतं ते क्वाड्रॅटिक टर्म काय काय नाही काही नाही उगं सटरफटर आहे बघा. ट्रान्सलेशनल एनर्जी म्हणजे ट्रान्सलेटरी मोशन कोणत्या कोणत्या ऍक्सिस मध्ये होते? एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस. बरोबर आहे का नाही? हे 3 इंडिपेंडंट ऍक्सिस मध्ये होते. चौथ्या कोणत्याही ऍक्सिस मध्ये झाली तर त्याला आपण इंडिपेंडंट म्हणत नाही म्हणून 3च एक्स वाय झेड. मग एक्स ऍक्सिसच्या अलॉंगच्या व्हेलॉसिटीची कायनेटिक एनर्जी काय लिहिणार? हाफ एम व्ही एक्स स्क्वेअरच लिहिणार का? कळलं? हो. एक्स हो. ऍक्सिसच्या अलॉंग व्ही एक्स व्हेलॉसिटी आहे तर एक्स ऍक्सिसच्या अलॉंगची कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही एक्स स्क्वेअर. तर ही काय सांगा बरं मग ह्याला काय म्हणणार तुम्ही? दिस इज कायनेटिक एनर्जी वाय ऍक्सिस. ड्यू टू व्हेलॉसिटी अलॉंग वाय ऍक्सिस. आणि तसंच हे. हो. आणि मग काय म्हणलोय 3 क्वाड्रॅटिक टर्म. क्वाड्रॅटिक मध्ये काहीच नाही ज्याच्यावर स्क्वेअर आहे तर प्रत्येक टर्म वरती स्क्वेअर आहे का? हो. मग स्क्वेअर असला की क्वाड्रॅटिक टर्म म्हणतात. म्हणून ट्रान्सलेशनल एनर्जीचा पूर्ण विचार केला तर 3 क्वाड्रॅटिक टर्म भेटतात. म्हणून 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. ठीक आहे. हो. हो. रोटेशनल मोशन लक्षात घ्या. आपण रोटेशनल मोशन आता रोटेशनल मोशन हे डायटोमिक मॉलिक्यूल साठी बघायला पाहिजे. हे फॉर फॉर एक्सप्लेन फॉर डायटोमिक मॉलिक्यूल.
किंवा लिनियर मॉलिक्यूल, ट्रायटॉमिक जरी असला पण लिनियर असेल तर